मग इन्स्टंट असे रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघूयात। 1 वाटी मी रवा घेतला आणि 1 वाटीपेक्षा थोडं अर्ध्याला जास्त मी दही घेतलं आणि जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच पाणी या आपण मिक्स करायचं रवा आणि दह्यामध्ये आणि हे एकसारखं मिश्रण आपण हलवून घ्यायचं। जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली। आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्या आप्याच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण आता मिक्स करून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि चॉप करून घेतलेले जे टोमॅटो आहेत कांदा आणि कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतली। हे सर्व आता आपण अजून एकदा मिक्स करून घेतलं। सर्व पीठ सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावरती झाकण बंद करून ठेवायचं आहे। आता भाजण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। सर्व आप्पे आता दोन्ही बाजूनी भाजून झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत।